सासूबाई, मी तुमची मुलगी नाही का? डोळ्यात पाणी आणून पूजा विचारत होती. पण समोर उभ्या असलेल्या सासूच्या चेहऱ्यावर मायेचा एक थेंबही नव्हता. घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिचा अपमान, प्रत्येक दिवशी टोमणे आणि एक दिवस तर सासूने हद्दच पार केली. पण त्याच रात्री पूजाने असं काही केलं ज्यामुळे संपूर्ण गाव हादरलं. ज्या सुनेला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न झाला, ती सून काही महिन्यांनी एवढी मोठी झाली की त्याच सासूला तिच्यासमोर हात जोडावे लागले. ही कथा आहे एका सुनेच्या संघर्षाची, अपमानातून उभं राहून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका मुलीची. शेवट पाहून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. सकाळचे 5 वाजले होते. गावातील कोंबड्यांनी आरवायला सुरुवात केली होती. थंडीची हलकी झुळूक अंगावर येत होती. पण पूजा मात्र अंगावर चादर घेऊन झोपलेली नव्हती. ती आधीच उठून स्वयंपाकघरात चहा बनवत होती. पूजा, अजून चहा झाला नाही का? हॉलमधून मोठ्या आवाजात सासूबाई शारदाबाई ओरडल्या. हो आई, झाला आता. पूजाने घाईघाईने उत्तर दिलं. ती या घरात आली होती अवघ्या 6 महिन्यापूर्वी. लग्नाच्या वेळी सगळं खूप सुंदर वाटत होतं. नवरा अमोल प्रेमळ होता, सासरे शांत होते. पण लग्नानंतर काही दिवसातच पूजाला समजलं, या घरात तिच्यासाठी प्रेम नाही, फक्त काम आणि अपमान आहे. शारदाबाईचा स्वभाव फार कठोर होता. त्यांना प्रत्येक गोष्टीत पूजाची चूक दिसायची. तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का? पोळ्या गोल होत नाही तुझ्या. घरात पाय पडल्यापासून घरात नशीबच खराब झालं. असे टोमणे पूजाला रोज ऐकावे लागत होते. अमोल सुरुवातीला पूजाची बाजू घ्यायचा. आई, पूजा नवीन आहे, हळूहळू शिकेल ना. पण शारदाबाई लगेच रडायला लागायच्या. हो, आत्ता बायको आली ना, मग आई वाईटच वाटणार. आणि मग अमोल शांत व्हायचा. हळूहळू तोही पूजापासून दूर जाऊ लागला. त्या दिवशी पूजाला ताप होता. तरीसुद्धा ती स्वयंपाक करत होती. आई, मला थोडा ताप आलाय, ती हळू आवाजात म्हणाली. शारदाबाईंनी तिच्याकडे रागानं पाहिलं. ताप आला म्हणून काम थांबतं का? आमच्या वेळेला आम्ही कधी नाटकं केली नाहीत. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या आईची आठवण आली. आई असती तर कपाळावर हात ठेवून विचारलं असतं, बाळा, बरं वाटतंय ना? पण इथे तिच्या वेदनांची किंमतच नव्हती. त्या रात्री पूजाच्या एकटीच छतावर बसून रडत होती. अचानक अमोल तिच्याजवळ आला. काय झालं? पूजाने डोळे पुसले. काही नाही पूजा, मला माहीत आहे आई तुला खूप बोलते. मग तुम्ही का बोलत नाही? अमोल शांत झाला. मी मध्ये पडलो की घरात भांडणं वाढतात. हे ऐकून पूजाचं मन तुटलं. तिला त्या क्षणी समजलं, या घरात तिला स्वतःलाच स्वतःची लढाई लढावी लागणार होती. दिवस पुढे जात होते. शारदाबाईचा छळ वाढतच होता. एक दिवस तर त्यांनी हद्दच केली. गावातल्या काही बायका घरी आल्या होत्या. त्यांच्यासमोर शारदाबाई म्हणाल्या, आमच्या सुनेला काही काम जमत नाही, फक्त सजून धजून राहायला आवडतं. सगळ्या बायका हसू लागल्या. पूजा आतून तुटली. तिने आयुष्यात कधी कुणाचा अपमान केला नव्हता. पण आज तिचा सगळ्यांसमोर अपमान झाला होता. त्या रात्री ती खूप रडली. तिने आईला फोन लावला. आई, इतकं म्हणताच ती रडायला लागली. आई घाबरली. काय झालं ग बाळा? पूजाने सगळं सांगितलं. आई काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, बाळा, संसारात खूप संकट येतात, पण स्वतःला कधी कधी कमी समजू नकोस. तू खूप चांगली आहेस. आईचे शब्द ऐकून पूजाला थोडा धीर आला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नेहमीसारखं काम सुरू झालं. पण आज पूजाच्या मनात काहीतरी बदललं होतं. ती आता गप्प राहणार नव्हती. त्या दिवशी शारदाबाईंनी पुन्हा टोमणा मारला. तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य खराब झालं. पूजा शांतपणे म्हणाली, आई, मी तुमचा आदर करते, पण रोज रोज अपमान सहन करणं आता मला शक्य नाही. हे ऐकताच शारदाबाई संतापल्या. अगं, आता तू मला शिकवणार? त्यांनी रागाने ताट फेकून दिलं. अमोलही तिथेच होता, पण तो पुन्हा शांत राहिला. त्या रात्री पूजाने एक निर्णय घेतला. ती स्वतःच्या पायावर उभी राहणार होती. लहानपणापासून पूजाला शिवणकामाची आवड होती. तिने गावातल्या काही महिलांचे ड्रेस शिवायला सुरुवात केली. सुरुवातीला शारदाबाई तिची खिल्ली उडवायच्या.
हे करून तू करोडपती होणार आहेस का? पण पूजा हार मानली नाही. ती दिवसभर घरकाम करायची आणि रात्री उशिरापर्यंत शिवणकाम करायची. हळूहळू तिचं काम गावात प्रसिद्ध होऊ लागलं. लोक खास पूजाकडे कपडे शिवायला येऊ लागले. एका दिवशी गावातल्या सरपंचाच्या मुलीचं लग्न होतं. तिने पूजाकडून ड्रेस शिवून घेतला. तो ड्रेस इतका सुंदर झाला की सगळीकडे पूजाचं नाव होऊ लागलं. काही महिन्यातच पूजाने छोटंसं बुटीक सुरू केलं. आता ती स्वतः पैसे कमवू लागली होती. अमोललाही तिचा अभिमान वाटू लागला. पण शारदाबाईचा स्वभाव अजून बदलला नव्हता. त्यांना पूजाचं यश पाहावत नव्हतं. एक दिवस त्यांनी रागात म्हणाल्या, घर सांभाळण्यापेक्षा बाहेर फिरणं महत्त्वाचं झालं हिला. पूजाने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी घरही सांभाळते आणि कामही करते. माझ्याशी उलट बोलू नकोस. शारदाबाई ओरडल्या. पण आता पूजा आधीसारखी घाबरत नव्हती. ती स्वतःची किंमत ओळखू लागली होती. काळ पुढे गेला. एक दिवस अचानक शारदाबाईची तब्येत खूप खराब झाली. त्यांना रात्रीच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अमोल घाबरला. सासरेही अस्वस्थ होते. पण त्या सगळ्या धावपळीत पूजा खंबीरपणे उभी होती. तिने हॉस्पिटलची सगळी जबाबदारी सांभाळली. रात्रभर ती शारदाबाईंच्या बेडजवळ बसून होती. डॉक्टर म्हणाले, वेळेवर आणलं नसतं तर परिस्थिती गंभीर झाली असती. हे ऐकून अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. शारदाबाईंनी हळूच डोळे उघडले. त्यांनी पाहिलं, त्यांच्या हातावर पूजाचा हात होता. ती रात्रभर जागी होती. पहिल्यांदाच शारदाबाईच्या मनात अपराधीपणाची भावना आली. घरी आल्यानंतर काही दिवस पूजा त्यांची खूप काळजी घेत होती. औषध, जेवण, डॉक्टर सगळं तीच पाहत होती. एक दिवस शारदाबाई शांतपणे म्हणाल्या, पूजा. हो आई, मी तुझ्याशी खूप वाईट वागले ना? पूजा काही बोलली नाही. शारदाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. मला नेहमी वाटायचं तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेशील, म्हणून मी तुला कधी स्वीकारलंच नाही. पूजाचे डोळे भरून आले. आई, मला फक्त या घरात प्रेम हवं होतं. हे ऐकून शारदाबाई रडायला लागल्या. त्यांनी पहिल्यांदाच पूजाचा हात हातात घेतला. मला माफ कर बाळा. तो क्षण पाहून अमोलच्या डोळ्यातही पाणी आलं. घरात पहिल्यांदाच शांतता आणि प्रेम होतं. काही महिन्यांनी पूजाचं बुटीक खूप मोठं झालं. शहरातूनही लोक तिच्याकडे येऊ लागले. एका कार्यक्रमात पूजाला गावातील यशस्वी महिला उद्योजिका म्हणून सन्मानित करण्यात आलं. स्टेजवर उभ्या असलेल्या पूजाकडे पाहून शारदाबाईच्या डोळ्यात अभिमान होता. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी सगळ्यांसमोर म्हटलं, ही माझी सून नाही, माझी मुलगी आहे. हे ऐकताच पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या शब्दासाठी ती इतके दिवस तडफडत होती, ते शब्द आज तिला मिळाले होते. त्या रात्री पूजा छतावर उभी होती. थंड वारा वाहत होता. अचानक शारदाबाई तिच्याजवळ आल्या. काय विचार करतेस? पूजा हलकसं हसली. काही नाही आई, फक्त आयुष्य किती बदललं ना? शारदाबाई म्हणाल्या, हो, आणि आता त्या बदलाचं कारण तू आहेस. पूजाने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी सासू आणि सून यांच्यातलं नातं खरंच आई मुलीसारखं झालं होतं. प्रत्येक सून ही कुणाच्या तरी घरची लाडकी मुलगी असते. तिला प्रेम, आधार आणि आपुलकी मिळाली तर ती घर स्वर्ग बनवते. पण रोजचा अपमान आणि छळ एका मुलीला आतून तोडून टाकतो. या जगात सासू सुनेचं नातं जर समजुतीने आणि प्रेमाने जपलं तर प्रत्येक घर आनंदाने भरून जाईल. ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा, कारण कदाचित ही कथा कुणाचं तरी घर वाचवू शकते.